मुलांनो मजेत ना. मुलांनो, गुटुरगू गुटुरगू असा आवाज करणारा पक्षी कोणता सांगा पाहू? बरोबर ओळखलं, कबूतर. आधीच्या जमान्यात कबूतर पोस्टमनचं काम करायचा, म्हणजे एकमेकांची पत्र पोचवायचा. आज मी कहाणीवाली नानी शिल्पा नानी तुम्हाला कबूतरांचीच गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे पंचतंत्रातली व हिंदीमध्ये ही नानी सरला मिनीने पण सांगितली आहे. ऐका हां. गोष्टीचं नाव आहे एकीचे म्हणजे एकतेचे बळ. आपण एकत्र असलो, मिळून मिसळून वागलो तर मोठ्यात मोठा प्रश्न, प्रॉब्लेम, अडचण चटकन सोडवू शकतो. आणि आपण फार हाव हावरटपणा मुळीच करू नये, हे या गोष्टीवरून शिकता येतं. एकदा काय झालं, शिरपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावाला लागून एक मोठा डोंगर होता व त्या गावाच्या वेशीवर म्हणजे बॉर्डरवर एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडावर बरेच पक्षी राहत घरटं करून. खूप कबूतर त्या झाडावर राहत होते व जसा वर्गाचा कॅप्टन मॉनिटर असतो ना, राज्याचा राजा असतो ना, तसा या कबूतरांचा एक राजा म्हणजे प्रमुख मुख्य लीडर असा होता एक कबूतर. तो खूप हुशार होता आणि समजूतदार पण होता. तो आपल्या ग्रुपच्या कबूतरांना मदत करायचा, लक्ष द्यायचा, कुठे खायला दाणे मिळतील ते सांगायचा. एक दिवस सर्व कबूतर दाण्यापाण्याच्या शोधात निघाले. जाताना आपल्या पिल्लांना सांगून गेले, आपापसात भांडू नका, कोणाला घाबरू नका, झाडावरच खेळा, कुठे दूर जाऊ नका हां. आम्ही लवकरच परत येतो, तुमच्यासाठी खाऊ घेऊन येतो. पिल्लं म्हणाली, हो हो. सर्व कबूतर उडत उडत दाण्यापाण्याच्या शोधार्थ निघाले. पुढे तो लीडर कॅप्टन कबूतर आणि मागे सर्व कबूतर. बराच वेळ उडून उडून शोधत होते, पण कुठेच काही खायला मिळेना, दाणा पाणी. ते थकून गेले. ऊनही वाढलं, भूक पण लागली. पिल्लं पण वाट पाहत असतील. अरे बाबा, आता तर आपण ती थकून गेलो, उडायला नको वाटतंय असं म्हणाले. तर लीडर कबूतर म्हणाला, मित्रांनो थोडा धीर धरा, आपण शेताच्या जवळ उडत जाऊ, तिथे नक्कीच काहीतरी खायला मिळेल. कबूतर शेताजवळ गेले. सर्व कबुतरांची नजर खाली पसरलेल्या दाण्यांकडे गेली. तांदूळाचे, ज्वारीचे दाणे पसरवलेले होते. ते पाहून कबूतर खुश होऊन गुटुरगू गुटुरगू करू लागले. तर तेवढ्यात त्यांचा लीडर म्हणाला, मित्रांनो थांबा, सावकाश हं. इतके मोठे धान्याचे दाणे पसरून ठेवलेत, त्यामागे काहीतरी धोका असेल हं. उगाचच काही कोणी धान्याचे दाणे पसरवून ठेवतील का? मला तर याच्यात धोकाच दिसतोय. पण बाकी कबुतरांना धीर निघेना. त्या लीडरचं म्हणणं त्यांनी ऐकलंच नाही. त्यांना खूप भूक लागली होती ना, म्हणून ते तिथे जाऊन दाणे खायला सुरुवात केली त्यांनी. आपणही पोटभर दाणे खाऊ आणि उडत घरी जाताना पिल्लांसाठी घेऊन जाऊ, असं ते विचार करीत खात होते मजेत. लवकर लवकर खात होते. आता मुलांसाठी, पिल्लांसाठी दाणे चोचीत घेऊन उडण्याचा प्रयत्न करू लागले. पण हे काय, त्यांना उडताच येईना. कारण त्याच्या पायाची बोटं एका हिरव्या रंगाच्या बारीक जाळीत अडकून गेली होती. शिकाऱ्यांनी ते पातळसं हिरवं जाळं पसरून मग त्याच्यावर दाणे पसरवून ठेवले होते. दुरून ते जाळं दिसलंच नाही आणि पक्षी त्यात अडकले की. पक्ष्यांनी आपले पंख फडफवले, फडफड फडफड करत होते, पण उडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना उडताच येईना. तेवढ्याच झाडामागे लपून बसलेल्या माणसाला हे सगळं दिसलं. अरे बापरे, एवढे मोठे कबूतर, एवढे सगळे कबूतर अडकून पडले जाळ्यात. तो खूप खुश होता हे सर्व पाहून. हे दुरून झाडावर बसलेला लीडर कबूतर पण पाहत होता. तो लपून बसलेला माणूस झाडामागून पुढे आल्यावर लीडर कबुतराला सर्व काही समजलं. तो विचार करू लागला की मला आता या सर्व कबुतरांना या संकटातून सोडवायचं आहे. काय काय करू आणि काय नको करू. आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना, आयडिया आली हां. त्याला उपाय सापडला. झाडामागे लपून बसलेला माणूस अजून कबुतरांपर्यंत येऊन पोचला नव्हता. थोडा दुरून चालत येत होता. तेव्हा लीडर कबूतर बाकी कबुतरांना म्हणाला, ऐका मित्रांनो,
एक उपाय आहे या संकटातून वाचण्याचा. तो झाडामागे लपलेला शिकारी तुमच्यापर्यंत येऊन पोचण्याआधी तुम्ही जाळं चोचीने घट्ट पकडून ठेवा, प्रत्येकाने आपापलं. आणि तुमचे पाय तर अटकले आहेतच जाळ्यात. व सर्वांनी एकदम एकाच वेळी जोर लावून उडण्याचा प्रयत्न करा. सर्व कबूतर म्हणाले, आम्ही कसे उडणार जाळ्यात अडकल्यावर. त्यावर लीडर म्हणाला, एकतेत खूप बळ असतं. तुम्ही सर्वांनी आपापल्या चोचीने जाळं घट्ट पकडून जोराने उडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच उडू शकाल. प्रत्येकाने हिम्मत मात्र करा आणि एकाच वेळेत सर्वांनी उडा. मी 1 2 3 म्हणेन तेव्हा सगळ्यांनी 3 म्हटलं की उडायचं. व लीडरनी मोजायला सुरुवात केली. 1 2 3. 3 म्हणतात सर्व कबूतर एकदम एक साथ उडाले. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे काय झालं? त्या सर्वांना जाळं घेऊन उडता आलं. गुड गुड, व्हेरी गुड असं म्हणत लीडर सर्वांना उत्साह देत होता. तेवढ्यात शिकारी आला. तर सर्व कबूतर त्याच्या डोक्यावर उडून वर वर उंच उंच उडून जाताना दिसले. तो म्हणाला, अरे रे, हे काय? सर्व कबूतर उडून गेले आणि माझं जाळं पण घेऊन गेले. तर तो डोक्याला हात ठेवून खालीच बसला. खूप नाराज झाला. लीडर पुढे व कबूतर मागे असे ते उडत होते. कबूतर आता थकले होते. असं पाहून लीडर कबूतरनी त्यांना डोंगरावर उतरायला सांगितलं. कारण त्याच डोंगरावर त्याचा मित्र चुनमुन चुहा म्हणजे उंदीर मामा राहत होता आणि त्याचे मित्रही राहत होते. लीडरला पाहून चुनमुन म्हणाला, अरे दोस्ता, अरे मित्रा, तू आणि यावेळी इथे किती दिवसांनी भेटतोयस? त्यावर लीडर कबूतर म्हणाला, अरे हो, मी जरा परेशान आहे. तुझ्याकडे एक अडचण घेऊन आलो आहे. जरा काम घेऊन आलो आहे तुझ्यावर. त्यावर चुनमुन उंदीर मामा म्हणाला, बोल मित्रा, काय काम आहे तुझं, सांग. लीडरनी सर्व हकीकत त्याला सांगितली. कसं कबूतर जाळ्यात अडकले, खूप सारे दाणे एकाच जागी मिळाले पाहून त्यांना मोह झाला व मागचा पुढचा विचार न करता ते हवरटपणाने दाणे खायला लागले. मग पाय जाळ्यात अडकल्यावर त्यांना कळलं की संकट काय आहे ते. आता तू व तुझे मित्र मिळून हे जाळं कुरतडून चावून चावून कापून काढा. तो चुनमुन म्हणालाच, त्यात काय एवढं, आत्ता पटकन मी आणि माझे मित्र हे काम करून देतो. मित्र कशाला असतात? अडचणीत मदत करतात तेच खरे मित्र असतात, हो ना? तू काळजी करू नको, आम्ही झटक्यात हे काम करून देतो. आणि सर्व मित्रांना बोलवून कुटकुट कुटूर कुटूर आवाज करत कुरतडत ते जाळं कापून कुरतडून काढलं. सर्व कबूतर मोकळे झाले. तर आनंदाने पुन्हा गुटुरगू असा आवाज करीत राहिले. मग उंदीर मामाच्या मित्रांना आणि उंदीर मामाला थँक्यू, धन्यवाद म्हणाले ते सर्व कबूतर. आणि लीडरला म्हणाले, तुझे तर खूपच आभार आहे रे बाबा, आम्हाला मदत केलीस म्हणून. आम्ही या संकटातून सुटलो तरी. तुझं न ऐकताच आम्ही लालशीपणाने हावरटपणाने धान्य खायला गेलो होतो, काही विचार न करता. पण तू आम्हाला माफ केलं आणि आम्हाला रस्ता दाखवला. प्लीज माफ करत जा ना आम्हाला दरवेळी असाच. लीडर म्हणाला, ठीक आहे, यावेळी चूक झाली, पण अशी चूक पुन्हा पुन्हा करायची नाही. चला आता आपल्या वडाच्या झाडावर पिल्लं वाट बघत असतील. असं म्हणून सर्व कबूतर आपल्या घरट्याकडे परत आले. तर मुलांनो, कशी वाटली आजची गोष्ट तुम्हाला? आवडली ना? एकीचे म्हणजे एकतेचे बळ ही गोष्ट. मग लाईक आणि कमेंट नक्की करायचं आणि या शिल्पा नानीला नक्की कळवायचं. यूट्यूबवर पुन्हा अशा छान छान गोष्टी ऐकायला भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय बाय.